आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त कोल्हापुरातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी दत्त मंदिरामध्ये विशेष सोहळा साजरा होतोय। मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी झालेली असून गुरुभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळतोय। कृष्णा पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेल्या या तीर्थक्षेत्री श्री गुरुदेव दत्तच्या अखंड गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। श्री क्षेत्र नरसिंहवाडीच्या दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेचा सोहळा आज संपन्न होतोय। भाविकांची मोठी गर्दी आहे आणि कृष्णेचं पाणी सुद्धा वाढलंय। या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात। श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व दत्तभक्तांची मांदियाळी या ठिकाणी आहे। गेले 2-3 दिवस आम्ही या ठिकाणी तयारी करता आहोत। रांगेची व्यवस्था केलेली आहे, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, धनुक्षेपक आहे। सर्व यात्रेकरूंनी या ठिकाणी येऊन दर्शन व्यवस्थित घ्यावं। नदीचं पाणी आज या ठिकाणी वाढतंय, त्यामुळं फारसा वेळ न घालवता दर्शन घेऊन आपल्या मार्गाला जायला हरकत नाही असं मी म्हणेन। भाविकांना विचारूयात, आपण दर्शन घेतलेलं आहे, काय उत्साह आहे, गुरुपौर्णिमेचा कसा अनुभव आला तुम्हाला? पहिल्यांदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरंच आजचं खूप वातावरण चांगलं आहे, फक्त पाणी वाढल्यामुळे थोडंसं दर्शनाला थोडंसं आपल्याला व्यत्यय होणार आहे। जसं आमच्या पुजारी सरांनी जसं सांगितलं त्या सर्व टर्म्स कंडिशन आपण पाळून दर्शन घेऊन कोणी आपण व्यवस्थापनला व्यवस्थित अगदी सहकार्य करून सगळ्यांनी दर्शन घ्यावं असं मी सगळ्या प्रत्येक भाविकांना विनंती करतोय। तर गुरुपौर्णिमेचा उत्साह या सगळ्या भाविकांमध्ये आहे। देवस्थान समितीनं सुद्धा नेटकं नियोजन केलेलं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त भाविकांची मांदियाळी नृसिंहवाडीमध्ये सजली आहे। कॅमेरामॅन ओंकार वळिवडेसह दर्शन वडेर, पुढारी न्यूज, नृसिंहवाडी।